च्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की इकडे आता जिलेबी तोडायचा प्रोग्राम असतो. म्हणजेच पुढे ना आता ईश्वरी आणि अर्णवला सुद्धा केलेलं असतं. अर्णवने आता जिलेबी तोंडात धरलेली असते. तेच मामा आता अर्णवला बोलतो की आता तू माझ्याकडे कुठे बघतोयस, तिकडे बघ ना, आता काय मला भरवणार आहेस का? असं बोलल्यानंतर इकडे हसायला येत असतं सगळ्यांनाच. तर नम्रता बघत असते. नम्रता विचार करते की हे काय चाललंय. आमच्या वेळेला तर कोणीसुद्धा इतकं खुश नव्हतं, पण ह्यांच्या वेळेला तर सगळेच खुश आहेत असा विचार नम्रताच्या मनामध्ये येऊ लागतो. त्यानंतर आता अर्णव ईश्वरीला सांगत असतो की घे जिलेबी खाऊन घे. पण त्याच वेळेला ईश्वरी अर्णवच्या जवळ जाणार, ईश्वरी डोळे बंद करणार. तेच ईश्वरीला ना तो प्रसंग आठवतो. तिच्या लक्षात येतं की बाहेर आहे ना आय विटनेस आले होते आणि ते तिच्यासारखेच दिसत होते. हे क्षणात तिच्या लक्षात येतं आणि मग ती जिलेबी खायचं उठून लगेचच दाराकडे पळते. मग आता या सगळ्यांना असं वाटतं की ईश्वरी थोडी लाजली आहे, पण ईश्वरी लाजलेली नसते. ती हळूच बाजूला जाते आणि जेव्हा ती हळूच बाजूला जाते ना, तेव्हा अर्णवही उठून जातो आणि मिस इंदौर काय झालं आहे असं विचारतो. तेव्हाच ना आता त्याला सांगितलं जातं की बाहेर ना आपण ज्या आय विटनेसना शोधतोय ना, ते कॅटरिंगच्या कामासाठी आलेले आहेत आणि मला संशय आहे की ते तेच आहेत असंही आता ईश्वरी अर्णवला बोलत असते. अर्णव म्हणतो तू कन्फर्म आहेस ना या गोष्टीवर? तर ईश्वरी म्हणते की हो. मग दोघंही जण तिथला प्रोग्राम थांबवून लगेचच बाहेर जातात त्या माणसांना शोधायला. ईश्वरीला म्हणतो अर्णव की तू कुठे पाहिलं होतंस त्यांना? मग अर्णवला ईश्वरी सांगते की मी त्यांना इथंच पाहिलं होतं. तर दुसरीकडे मात्र मामा बोलत असतो की आता त्यांच्याकडे लाजण्याचा सुद्धा प्रोग्राम चालला आहे वाटतं. ते दोघंही जण लाजलेत म्हणून बाहेर गेलेत निघून, असंही मामा आता सगळ्या काही गोष्टी सावरतच बोलत असतो. दुसरीकडे आता पाहायला मिळत असतं की ईश्वरी आणि अर्णव बघत असतात की कुठे तो माणूस दिसत आहेत का ते दोघंही जण. तेव्हाच ना ईश्वरी त्या कॅटरिंगवाल्याला सुद्धा विचारते, इथे ते 2 माणसं होती ना, ती कुठे गेली? तुम्हाला काही माहिती आहे का? नाही ना. नाही माहिती. कोण माणसं? कशाबद्दल बोलताय? असं देखील तो कॅटरिंगवाला जो आहे तो बोलत असतो. त्यावर आता बाहेर लक्ष जातं त्या दोघांचंही. तर बाहेर जेव्हा ते दोघंही जण बघत असतात आणि तेव्हाच ना तिथे वल्लरीसुद्धा आलेली असते. तर वल्लरीचं सुद्धा बरोबर राकेशकडे लक्ष असतं. राकेश काय करतोय काय नाही या सगळ्या गोष्टी वल्लरीला दिसत असतात. म्हणूनच थोडा वल्लरी विचार करत असते. मग त्यानंतर ना वल्लरीच्या लक्षात येतं की हा माणूस कोणाला तरी पैसे देतोय. आता राकेशने त्या दोघांनाही पैसे दिलेले असतात का, तर ते दोघेही जण तिथून निघून जायला हवेत ना म्हणून. आणि हे नेमकं आता वल्लरीने पाहिलेलं असतं. वल्लरी विचार करते की काहीतरी गडबड आहे. म्हणजेच ना पाणी कुठेतरी मुरतंय. काय चाललंय ना हे बघायला हवं असं देखील आता इकडे वल्लरी म्हणत असते. त्यानंतर आता अर्णव आणि ईश्वरी त्याच्यासोबत बोलत असतानाच ना त्यांचंही लक्ष बाहेर जातं. तर त्यांना बाहेर ना राकेश बोलताना दिसतो आणि राकेश बाहेरूनच आतमध्ये येत असतो. तेच राकेश तिकडनं येत असताना राकेशला आता ईश्वरी आणि अर्णव मध्येच पकडतात आणि विचारतात की तुम्ही कुठे गेला होता? त्यावर राकेश म्हणतो की हा काय, मला कॉल आला होता ना अर्जंट, म्हणूनच मग मी बोलत बोलत कधी बाहेर गेलो, मला असं कळलं नाही. काही झालं आहे का असंही मुद्दाम तो आता विचारू लागतो. तेव्हाच ना हो काही नाही असंच सहज म्हणून विचारलं तुम्हाला, तुम्ही दिसलात नाही ना आणि तुम्ही इथे बाहेर काय करताय म्हणून विचारलं असंही आता ईश्वरी बोलत असते. मग इकडे राकेशही तिला तसंच उल्लू बनवत असतो की मी फोनवर बोलत होतो, आत्ताच माझं फोनवरचं बोलणं झालं आहे, मी येतो असं बोलून राकेश आतमध्ये जातो. अर्णव ईश्वरीला बोलतो की तू खरंच 100% डाऊटफुल आहेस ना, म्हणजे तुला माहिती आहे का इथे खरंच ती 2 माणसं होती? ईश्वरी म्हणते की हो मी खरंच सांगते, मी इथेच त्यांना पाहिलं होतं, पण नक्कीच काहीतरी गडबड आहे हे सुद्धा आता ईश्वरीच्या लक्षात येतं. ईश्वरी इकडे तिकडे पाहत असते. तर त्यानंतर आता हा सगळा प्रोग्राम संपल्यानंतर ईश्वरी जी आहे ती रूममध्ये जाते आणि रूममध्ये जाऊन ती आता या सगळ्याचाच विचार करत असते. म्हणजे तिला असं वाटत असतं की अर्णवने राकेशवर जास्त मोठी जबाबदारी द्यायला नको. जर त्याच्यावर अशीच जास्त जबाबदारी दिली ना तर हा माणूस कधीही काही करू शकतो. कारण ह्या माणसावर जास्त विश्वास ठेवून उपयोग नाही आहे. कारण हा नाटक करतोय का खरंच त्याची मेमरी लॉस झाली ना यावर मोठा प्रश्नचिन्ह असतो. पण ईश्वरी थोडा विचार करत असते. तेच आकाश येतो. आकाश म्हणतो मी तुला डिस्टर्ब तर नाही केलं ना, मला थोडं बोलायचं होतं, चालेल
चालेल ना, ही योग्य वेळ आहे ना. तर ईश्वरी आकाशला म्हणते की कधीपासून या सगळ्या गोष्टी तू विचारायला लागलास, आपल्यामध्ये कधीपासून एवढा अंतर आलं आहे की तू मला विचारतोयस. त्यावर आकाश म्हणतो की असं नाही आहे, मला माहिती आहे की तुम्हा सगळ्यांना राग आला असेल. मी आणि नम्रताने लग्न केलं आणि अचानक आम्ही या घरात निघून आलो यासाठी. नाही असं काहीच नाही आहे, नका रागव. मग आता आम्ही नाही रागवलो हे देखील ईश्वरी सांगत असते. त्यावर खरं तर आम्हाला हे लग्न या सगळ्या गोष्टींमध्ये मजबुरीमध्ये करावं लागले, तुलाही माहिती आहे. पण या सगळ्या ह्याच्यामध्ये ना तू प्लीज नम्रताला थोडं समजून घे, नम्रतावर रागवू नको. कारण नम्रताला ना ह्या काळात बाकी कोणीच नाही आहे समजून घेणारं जितकं तू समजून घेऊ शकतेस. त्यावर ईश्वरी म्हणते की हो भाऊजी, मला माहिती आहे, तुम्ही काळजी करू नका. ताई मला माझ्या बहिणीसारखीच आहे ना, म्हणजे माझी बहीणच आहे ना ती. मग मी माझ्या बहिणीची काळजी घेणार नाही आहे का? सांगा बरं. तुम्ही नका काळजी करू, काही असेल ना तर मी ताईशी बोलून घेईन. त्यावर आता आकाश म्हणत असतो की तू इतकं आम्हाला समजून घेतेस ना, तेच आम्हाला खूप काही आहे. कारण या घरात ना बाकी कोणीही आमची गोष्ट समजून घेणारच नाही हे मला कळतं. म्हणूनच मी विचार केला की थेट तुझ्याशीच येऊन बोलावं, म्हणून तुझ्याशी बोलायला आलो, असंही आता तो म्हणत असतो. तेच आता तुम्ही बिलकुलही काळजी करू नका, मी आहे ना, आम्ही कायम दोघीही जणी एकत्र असू, तुम्ही काळजी करू नका, असंही आता ती कसं बोलून त्याला समजावू लागते. तेव्हाच ना आकाश थोडा आता विचार करत असतो. ईश्वरी आकाशला समजावते आणि म्हणत असते की तुम्ही बिलकुलही काळजी करू नका, मी आहे ना, नो टेन्शन. कारण मी ह्या सगळ्या काही गोष्टी ना बरोबर मॅनेज करेन. तुम्हाला वाटत असेल की कसं सगळं काही गोष्टी होतील, पण नका काळजी करू, मी आहे, मी समजून घेईन. मग आता ह्या सगळ्या गोष्टी बोलत असतानाच इकडे आकाशने ईश्वरीला जवळ घेतलेलं असतं. तेवढ्यात ना अर्णव येतो आणि अर्णव त्या दोघांना असं पाहतो. अर्णव म्हणत असतो की सॉरी, मी तुम्हाला डिस्टर्ब केलं का? त्यावर आता ईश्वरी म्हणत असते की काही काय? मग आता अर्णव म्हणतो की काहीतरी चर्चा सुरू होती वाटतं तुमची. त्यावर ईश्वरी म्हणत असते की हो, आम्ही जरा बोलत होतो. का, काय झालं? आता आम्ही बोलायचं सुद्धा नाही का? एकतर कोणाला प्रेम व्यक्त करता येत नाही आणि कोणीतरी काहीतरी सांगते मनातलं तर तेही नाही, असंही आता ईश्वरी बोलत असते. त्यावर दुसरीकडे आता पाहायला मिळतं की आकाश जो आहे तो म्हणत असतो की मी जस्ट बोलायला आलो होतो, माझं झालं आहे, मी निघतो, असं बोलून आता आकाश ना तिकडनं निघून जातो. तेच ईश्वरी मुद्दामून अर्णवला आता टोमणे मारायला सुरुवात करते. म्हणजेच ना ईश्वरी आता अर्णवकडे बघते आणि अर्णवकडे बघून ती त्याला टोमणे मारत असते. ती त्याला म्हणत असते की तुम्हाला काय माहिती हो, तुम्हाला काहीच कळणार नाही, असंही ती मुद्दामून त्याला बोलत असते. तोच आता तिच्याकडे बघत राहतो. तेच आता ईश्वरी म्हणत असते की काही लोकांना ना प्रेम व्यक्त करायची एक पद्धत माहिती असते, जी की तुम्हाला माहिती नाही आहे. अर्णव ईश्वरीला म्हणतो की तू काय म्हणालीस, पुन्हा बोल. त्यावर आता ईश्वरी बोलते की त्याचा काय उपयोग आहे का? कारण ज्या माणसाला ज्या गोष्टी कळत नाही त्या गोष्टींबद्दल जास्त बोलायचं तरी कशाला, असंही आता ईश्वरी बोलत असते. म्हणजे ईश्वरीला हेच म्हणायचं असतं, जसं आकाश भाऊजी भरभरून प्रेम करतात नमुताईवर, तसं थोडी ना आता अर्णव प्रेम करत असतो. म्हणजे तिचं हेच म्हणणं असतं की अर्णवने त्याचं प्रेम जे आहे ते मान्य करावं. पण अर्णवने अजूनही त्याच्यासमोर जे आहे ते प्रेम व्यक्त न केल्यामुळे त्याला हे टोमणे जे आहे ते ऐकून घ्यावेच लागत असतात. तर दुसरीकडे मात्र ईश्वरीही आता त्याला बोलायची एकही संधी सोडत नसते. ती त्याला आता जे येईल ते बोलत असते. कारण तिला असं वाटत असतं की ह्याचं जर माझ्यावर प्रेम आहे तर ह्याने निदान बोलावं तरी ना. तर दुसरीकडे आता तिकडनं राकेश चाललेला असतो. तेच राकेशला आता वल्लरीने रंगेहात पकडलेलं असतं. वल्लरी राकेशकडे बघते आणि राकेशला म्हणत असते की काय मग कसं चाललं आहे सगळं काही, म्हणजे बाकी सगळ्या काही गोष्टी ठीक आहेत ना? मुद्दामून ते त्याची उलट तपासणी घेत असते. त्यावर तो म्हणतो की हो, पण तुम्हाला याआधी आपलं बोलणं हे असं वारंवार व्हायचं हे तर माहितीच असेल ना? तर राकेश म्हणतो की नाही ना, असं जर वारंवार या गोष्टी मला होत होत्या, आपण बोलायचो, हे माहिती असलं असतं तर खरंच मग मला या सगळ्या गोष्टींचा उपयोगच झाला नसता. म्हणजे मला काहीच आठवत नाही आहे, तुम्ही विसरताय का हो मामी? मला जर आठवत असलं असतं तर मी तुमच्यासमोर असा अनकम्फर्टेबल राहिलोच नसतो. मला काहीच आठवत नाही आहे. मला जर आठवलं असतं तर मी सगळ्यांशीच असा वेगळा वागलो नसतो ना, असंही
राकेश बोलत असतो. त्यावर राकेश जे काही बोलतोय ना, यावर आता वल्लरीला संशय तर येतच असतो. वल्लरी थोडा आता विचार करत असते. वल्लरीला कळत असतं की नक्कीच ना पाणी कुठेतरी मुरतंय, पण आता नेमकं कुठे हे काही केल्यास समजत नसतं. मग आता थोडासा विचार ना ती करत असते की काय करावं, कसं करावं. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं की इकडे आता सगळीजण एकत्र हॉलमध्ये बसलेली असतात. मग आता तुमच्या लोकांचं लग्न झालं आहे. मग आता लग्न झालंय तर एक गोष्ट लक्षात ठेवा की आता लग्न झालेलं असलं, पूजा झालेली असली तरी कुलदेवतेचं दर्शन बाकी आहे. कुलदेवतेचं दर्शन झाल्याशिवाय दोघांनीही एकत्र यायचं नाही. म्हणजेच दोघांनीही आता वेगवेगळ्या बेडरूममध्ये झोपायचं, हेही आता नक्की झालेलं असतं. मग तेव्हा वल्लरीला तेवढीच संधी मिळते की ह्या दोघांना वेगळं करण्याची. वल्लरी ही आता मध्येच पडत बोलू लागते की हो हो बरोबर आहे, एवढ्या वेळेला जे काही लग्न केलं आहे ते तुमच्या मर्जीने तुम्ही केले, पण आता नाही. आता तुम्हा लोकांना माझं ऐकावंच लागेल आणि मी आता व्यवस्थित मुहूर्त वगैरे बघणार आहे आणि त्यानंतरच आपल्याला देवदर्शनाला जायचं आहे. या गोष्टीत तरी तुम्हाला माझं ऐकावं लागेल, असंही आता वल्लरी बोलत असते. वल्लरी जेव्हा या सगळ्या काही गोष्टी बोलते ना, तेव्हा मात्र इकडे आकाशला टेन्शन येतं. आकाश म्हणतो म्हणजे आम्ही आता एकत्र बेडरूममध्ये झोपायचं नाही का? त्यावर हो, नाही एकत्र बेडरूममध्ये आता तुम्ही नाही झोपू शकत, असंही आता सांगितलेलं असतं. मग आता काय यार, असं का करताय तुम्ही लोक, असं देखील आता आकाश बोलत असतो. आकाश जेव्हा या सगळ्या काही गोष्टी बोलतो तेव्हा आता आकाशला समजवलं जातं आणि सांगितलं जातं की आपल्यामध्ये या सगळ्या काही गोष्टी अशाच चालतात. मग तुला ह्या गोष्टी समजून घ्याव्याच लागतील आणि तुम्हाला थोडे दिवस वेगळं राहावं लागेल. आता ईश्वरी आणि अर्णवचा सुद्धा कुठे झाला होता कुलदेवतेचं दर्शन, त्यांचंही झालं नव्हतं. या निमित्ताने ह्यांचंही कुलदेवतेचं दर्शन होईल, पण आता तरी तुम्ही लांबच राहायचे. मग आता इकडे सांगितलं जातं, आजी बोलत असते ईश्वरी आणि नम्रता एका रूममध्ये राहतील तर अर्णव आणि आकाश एका रूममध्ये राहतील, असंही आता आजी सांगत असते. मग ह्या सगळ्यामध्ये अर्णव ईश्वरीसुद्धा एकमेकांपासून आता लांब राहणार असतात. अर्णवला तर ही सगळी सजाच वाटत असते. म्हणजे अर्णवचं असं म्हणणं असतं की ह्या दोघांच्यामुळे आम्हालासुद्धा का वेगळं करतायत, पण आता रूम तशी नाही आहे म्हटल्यावर वेगळं तर करावंच लागणार, हाही विचार ना मनामध्ये कुठेतरी आलेला असतो. तर इकडे आजीने सांगितलेल्या असतात गोष्टी, त्या गोष्टी ऐकाव्याच लागणार असतात, दुसरा काही ऑप्शन नसतो. पण इकडे दुसरीकडे पाहायला मिळतं की ह्या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने घडत असल्या तरीसुद्धा अर्णवला पटत नसतात. म्हणजे ईश्वरीपासून लांब जाणं आणि ईश्वरीला आता मिस करणं, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्या समोर येऊ लागतात. पण ईश्वरीसुद्धा अर्णवकडे बघत असते. तिलाही आता अर्णवपासून वेगळं राहवत नसतं. पण वल्लरीने आता सांगितले की जोपर्यंत मी सांगत नाही तोपर्यंत तुम्ही दोघांनीही एकत्र यायचं नाही, याही गोष्टी आता सांगितल्या जातात. इकडे ईश्वरी रूममध्ये जाते आणि तिला आता निघायचं असतं नम्रताच्या रूममध्ये जायला, म्हणूनच आता ती सगळ्या काही गोष्टी मॅनेज करत असते. सगळ्या काही तिच्या सामान जे आहे ते घेत असते, म्हणजेच काही मोबाईल, एअरफोन्स आणि पाण्याचा जगसुद्धा. मग तेव्हाच ना अर्णव म्हणत असतो की या सगळ्याची काही गरज आहे का? तेव्हाच ना ईश्वरी म्हणत असते की का गरज नाही आहे, गरज तर असणार आहे ना, मला लागणार आहेत या सगळ्या गोष्टी. त्यावर अर्णव म्हणतो मी तुला ते नाही बोलत आहे, मी तुला हे बोलतोय की या सगळ्याची काहीच गरज नाही आहे. म्हणजे त्या दोघांना वेगळं करायच्या नादामध्ये आपल्यालासुद्धा वेगळं राहावं लागते. मग ईश्वरी म्हणते की हो मग काय झालं, थोडा दिवस वेगळं राहिलो तर, तसंही आपलं कुठे जमतं एकत्र असल्यावर, असंही आता ईश्वरी अर्णवकडे बघून बोलत असते. अर्णवचं असं म्हणणं असतं की ईश्वरीने तरी निदान अर्णवला समजून घ्यावं आणि या रूमच्या बाहेर जाऊ नये, म्हणूनच तो आता कारण देत असतो. तो म्हणत असतो की अगं हा जग तरी इथे ठेवू. तेवढ्यातच ना तिथे आता आकाश आलेला असतो. आकाश म्हणत असतो की काय चाललंय तुमच्या दोघांचं. त्यावर आता
अर्णव सांगतो की काय बोलू आता, बघ ना काही समजतच नाही आहे की काय चाललं आहे ते. म्हणजे जेव्हा आता या सगळ्या काही गोष्टी घडतायत ना, त्या थोड्या वेगळ्याच घडतायत. म्हणजे तू बघतोयस का, आता तुमच्यामुळे आम्हालासुद्धा वेगळं राहावं लागते. आणि बघ ना, ही आता माझ्या रूममधला हा पाण्याचा जगसुद्धा घेऊन चाललेली आहे. आकाश म्हणतो की काय यार तुमच्या दोघांचं, इथे माझं काय चाललं आहे आणि तुमचं काय चाललं आहे. अगं ईश्वरी, माझ्या रूममध्ये आहे की पाणी, इथे राहू दे आम्हाला हे पाणी. तू काय बोलतोयस, पाण्याचा जग घेऊन जाऊ दे म्हणून. नाही, हा पाण्याचा जग ह्या रूममधला आहे तर इथेच राहू दे. आता या दोघांच्याही भांडणामध्ये ईश्वरीला कळत असतं आकाशची पूर्णपणे वाट लागलेली आहे. म्हणजेच ना त्याची आता वाट यासाठी लागली की त्याला नम्रतापासून वेगळं राहायला लागते. तेच आता इथे ईश्वरी ही पाहून हसत असते. ईश्वरीला असंच वाटत असतं की ह्या सगळ्या काही गोष्टी होत आहेत त्या खरं तर आकाश भाऊजींना त्रासदायक आहेत, पण आकाश भाऊजींना हे सगळं काही समजून घ्यावंच लागणार आहे असाही विचार ना आता ती करत असते. तर दुसरीकडे आता ईश्वरी तिकडनं निघून जाते. ईश्वरी जेव्हा जाते ना तेव्हा अर्णव जाताना ईश्वरीकडे बघतच राहतो आणि नीट जा असं काहीसं तिला म्हणत असतो. त्यावर आकाश म्हणतो, गेली आता ती, चल ये आतमध्ये रूममध्ये. दुसरीकडे नम्रतासुद्धा आता ईश्वरीची वाट बघत असते. त्यावर आता पाणीसुद्धा घेऊन आलीस का असंही नम्रता ईश्वरीला म्हणते. अगं हो, मग आता आकाश झोपले आहेत का असं आता नम्रता विचारते. त्यावर इथे ईश्वरी म्हणत असते की हो हा तुमचे आकाश झोपले आहेत हा आमच्या रूममध्ये. मुद्दामुळे ईश्वरी ही मजा घेत असते. मग इकडे ईश्वरी नम्रताला विचारते, काय मग आता तुला कसं वाटतंय, म्हणजे आता तुमचं एवढ्या दिवसांचं जे काही स्वप्न होतं दोघांनी एकत्र यायचं, लग्न करायचं, ते फायनली अशा पद्धतीने पूर्ण झालं आहे. तर मग आता वाटतंय ना रिलॅक्स असंही आता ती म्हणत असते. हो आता मला बरं वाटतंय असंही ती आता बोलत असते. पण तुला राग आला ना आम्ही असं लग्न करून आलो ते. त्यावर ईश्वरी म्हणत असते की तसं नाही, कोणालाही सांगून न आलात ना त्यामुळे थोडं वाटलं होतं, पण आता काही नाही. आता आपण एकत्र राहतोय, सगळेजण एकमेकांना समजून घ्यायचं, पण या घरात मला बाकी कोणीही समजून घेत नाही आहे असं मला वाटते असंही आता इथे नम्रता बोलत असते. म्हणजेच बघ ना आईसुद्धा आणि त्याचसोबत बघितलंच ना आता ताईसुद्धा समजून घेत नाही आहेत, त्यामुळेच ना थोडं वाईट वाटतंय मला असंही आता ती म्हणत असते. मग त्यावर या घरातल्या सगळ्यांना तू कसं काय समजून घेतेस असंही विचारलं जातं. तेव्हाच ना या घरातल्या सगळ्यांना मी माझ्या पद्धतीने घेत असते हँडल करून. मग तुलाही या सगळ्याची सवय होईल. एकदा का या घरातल्यांना आपण ना आपलं मानलं ना की सगळ्या काही गोष्टी शक्य होतात असंही आता ईश्वरी इथे असणाऱ्या या नम्रताला बोलून जाऊ लागते. मग नम्रता ही या गोष्टी समजून घेते. दुसरीकडे आता आकाश आणि अर्णव बेडरूममध्ये बसलेले असतात. आता आकाश अर्णवशी बोलण्याचा प्रयत्न करत असतो आणि तो त्याला सांगत असतो की मला काही टीप दे ना, म्हणजे लग्नानंतर कसं असतं सगळं काही आणि कसं मॅनेज करायचं असतं ते. त्यावर मला काही टीप दे असं म्हटल्यावर अर्णव बोलतो की तू माझ्याकडनं या सगळ्याची अपेक्षा कशी करू शकतोस, म्हणजे तुला तर चांगलंच आठवतं ना की तू तर मला ऑलरेडी सगळ्या काही गोष्टी रिलेशनशिपबद्दल सांगायचा की कसं मॅनेज करायचं आहे, कशा सगळ्या काही गोष्टी करायच्या आहेत, आणि आज तू मला ह्या सगळ्या गोष्टी विचारतोयस. त्यावर आकाश म्हणतो की हो मला मान्य आहे, मी तुला विचारायचो, पण त्यामध्ये तेव्हा मी तुला लग्न व्हायच्या आधीच्या रिलेशनशिपच्या टिप्स द्यायचो, पण तेव्हा मला ते शक्य होतं, पण तुझं लग्न तर माझ्या आधीच झालं आहे ना, मग तुला माहिती असतील ना या सगळ्या काही गोष्टी, म्हणूनच तर मी तुला विचारतोय. सांग ना, लग्न झाल्यानंतर बायकोला कसं समजून घ्यायचं असतं, नेमकं कसं वागायचं असतं. त्यावर आता अर्णव सांगायला सुरुवात करतो. अर्णव म्हणत असतो की लग्न झाल्यावर आहे ना आपण आहे ना सगळ्यात आधी आपण ज्या मुलीबरोबर लग्न केले त्या मुलीला बायको म्हणून घरात आणले, तिचा विचार करायचा. तिचा विश्वास जिंकला तर तिलासुद्धा घरातल्यांसोबत कम्फर्टेबल वाटायला हवं. आपल्या घरातल्यानेसुद्धा तेवढंच तिला स्वीकारायला हवं, त्यांचाही तिच्यावर तेवढाच विश्वास बसायला हवा, असं काहीसं करायचं आणि नेहमीच आपल्या बायकोच्या पाठीशी उभं राहायचं असं देखील अर्णव आता आकाशला धडे देत सांगत असतो. अर्णवने आता एवढं चांगल्या पद्धतीने आकाशला समजवल्यामुळे आकाश म्हणतो, वाव, काय
ग्रेट आहेस यार तू, अगदीच ना लवगुरू आहेस बघ. म्हणजे मला जे जे काही प्रॉब्लेम्स येत होते त्यावर तू मला झटक्यात सोल्युशन दिलंस. त्यावर आता अर्णव म्हणत असतो की आपण एक काम करूया, माझा बिझनेस आहे ना मी बंद करतो, आपण हेच लवगुरूचे क्लासेस घेऊया ना, म्हणजे रिलेशनशिपमध्ये कसं हँडल करायचं, कोणाला कधी, बरोबर की नाही. त्यावर आता आकाश हसू लागतो. दुसरीकडे आकाशला अर्णव बोलत असतो की बघ आपल्याला उद्या सकाळी मेहताबरोबर मीटिंग आहे ठीक 9 वाजता, त्यामुळे तुलाच ती मीटिंग हँडल करायची हे सुद्धा सांगितलेलं असतं. त्यामुळे आता अजूनच आकाशची चिडचिड होऊ लागते. ते म्हणणं असं असतं की नाही, काही झालं तरीसुद्धा आता जावं लागणार आहे इथे. आता अर्णव झोपायचा प्रयत्न करत असतो, पण झोप काही केल्या त्याला लागत नसते. त्याला झोप न लागल्यामुळेच त्याला आता जुने दिवस आठवतात. म्हणजेच ईश्वरीसोबत घालवलेले सगळेच प्रसंग त्याच्या डोळ्यासमोर येऊ लागतात. तर ईश्वरीलासुद्धा अर्णवसमोर घालवलेले प्रसंग आठवतात. अर्णव आणि ते दोघंही जण कशा पद्धतीने एकत्र यायचे हे सगळं काही त्याला आठवू लागतं. आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी तिलाही आठवतात ना, तेव्हा ती थोडा विचार करत असते. मग डोळ्यांसमोर सारखी अर्णवची आठवण, अर्णव काही केल्या तिच्या नजरेसमोरून जात नसतो आणि त्यामुळेच ना तिला आता या सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत त्या आता समजत नसतात की कशा मॅनेज कराव्या त्या. तेवढ्यातच ना आता अर्णवलासुद्धा झोप लागत नसते, कारण तोही ना आता ईश्वरीच्या प्रेमामध्ये अखंड बुडालेला असतो. त्यालाही झोप लागत नसते आणि तेच ना इकडे आता अर्णवने शेवटी वैतागून ईश्वरीला कॉल तर केलेलाच असतो. आणि ईश्वरीला जेव्हा तो कॉल करतो, ईश्वरी धावत पळत बाहेर येते. ईश्वरी जेव्हा धावत पळत बाहेर येते ना, तेव्हा मात्र आता अर्णव ईश्वरीला बघतच राहतो आणि तो तिला विचारतो, काय ग तू काय हॉलमध्येच झोपली होतीस का, लगेच बोलवल्या बोलवल्या आलीस ते. त्यावर ईश्वरी अर्णवला म्हणत असते की काय झालं आहे, ऑल ओके तर आहे ना, बोला ना, काही घडलं आहे का, असंही आता ती त्याला विचारत असते. त्यावर नाही, काही घडलेलं नाही आहे. काही घडलेलं नाही आहे कसं, मग तुम्ही एवढ्या रात्रीचं मला बोलवून कसं काय घेतलं, असंही आता म्हटलं जातं. ते काय आहे ना, मला जरा बोलावंसं वाटलं म्हणून मी बोलवून घेतलं, पण तू तर लगेच आलीस, पण पुढे काय. अर्णवला आता ईश्वरीसोबत बोलायचं असतं. ईश्वरी आल्या आल्या अर्णवला विचारत असते की काय झालं, काही प्रॉब्लेम झाला आहे का, म्हणजे आकाश भाऊजी, नमुताईचं तर सगळं ठीक आहे, आकाश भाऊजींचा का राकेशचा. अर्णव म्हणतो की म्हणजे आपल्याबद्दल काही बोलायचं असेल तर मी बोलवू शकत नाही का, फक्त आणि फक्त या सगळ्या गोष्टी बोलायला मला तुला बोलावं लागणार आहे का, असंही आता अर्णव बोलत असतो. मग ईश्वरी म्हणते, मग तुम्ही मला का बोलवून घेतलं ते तरी सांगा. त्यावर अर्णव ईश्वरीकडे बघतो आणि म्हणतो की काही नाही, जा. मग आता ईश्वरी म्हणते, आपल्यामध्ये दोघांमध्ये बोलण्यासारखं काही आहे का, जर आपल्या दोघांमध्ये बोलण्यासारखं काही असेल तर गोष्ट वेगळी आहे, पण हे सगळं काय आहे, असंही आता म्हटलं जातं. आता ईश्वरीची बडबड सुरू असते. ईश्वरी जशी बडबड करत असते ना, आता अर्णव तिच्याकडे बघतच राहतो. अर्णव जेव्हा तिच्याकडे बघत असतो तेव्हा मात्र आता अर्णव जो आहे तो म्हणतो की झालं केलं हिने भांडण, आणि मग काय, या सगळ्या काही गोष्टी बघतच अर्णव राहतो. अर्णवकडे बघून ईश्वरी हसत असते, तर अर्णव म्हणतो की आता तुला हसायला काय झालं, तू माझ्यावरच हसतेस मला माहिती आहे. त्यावर नाही तुमच्यावर नाही हसत मी, मग का हसतेस. मग त्यावर ईश्वरीला अर्णव म्हणत असतो की तू हसतेस म्हणून मी तुला विचारतोय. ईश्वरी म्हणते की नाही हो, सहज, म्हणजे ते काय आहे ना की तुमच्याशी भांडल्याशिवाय माझा दिवसच जात नाही, आणि म्हणूनच तर कुठे मला झोप लागेल तुमच्याशी भांडल्यावर, असं बोलून ती आता हसत असते. तर दुसरीकडे पाहायला मिळत असतं की इकडे अर्णव बोलत असतो की तू बोलतेस ते अगदी बरोबर आहे, मलाही तुझ्याशी भांडल्याशिवाय, तुझी बडबड ऐकल्याशिवाय झोप येत नाही. आता जरा निवांत वाटेल. मग इकडे ईश्वरी अर्णवकडे पाहतच राहते. त्यानंतर जाताना ईश्वरी अर्णवला मिठी मारू की नको हाच विचार करत असते. तेच आता ती थोडी मागे हटते. तर दुसरीकडे मात्र आता पुढील भागात आपल्याला पाहायला मिळतं, अर्णवने आता सगळ्यांसमोर कामावर एक घोषणा केलेली असते. ती म्हणजे अर्णवने आता राकेशला
ऑफ डिरेक्टर केलेलं असतं आणि त्यामुळे ईश्वरीला हे सगळं कळतं. तेव्हा ईश्वरी जी आहे ती आता पाहतच राहते. ईश्वरी म्हणत असते की काय झालं आहे, मग आता हे सगळं काही विचार इतक्या घाईघाईत तुम्हाला घ्यायची काय गरज होती का? मग काय करू, घाईघाईत तर निर्णय घ्यावेच लागणार ना, काय करणार आता? अर्णव म्हणत असतो. पण ईश्वरी म्हणत असते की मला त्या राकेशची काही चिन्ह खरी दिसत नाही आहेत. तुम्ही चुकीचा निर्णय आणि एकदम घाईघाईत घेताय. हा निर्णय घेताना विचार करायला हवा होता. पण आता अर्णव बोलत असतो की मला वाटत नाही की मी काही चुकीचं घेतो आहे आणि जेव्हा मला कळले ना की सात्विक फॅशनला उद्ध्वस्त करण्यासाठी तो आहे, तर त्याला मी काही सोडत नसतो, असंही आता अर्णव बोलत असतो. पण इकडे सात्विक फॅशन उद्ध्वस्त करायची, स्वतःच्या नावे करायची, हाच तर मुख्य हेतू या राकेशचा असतो. आणि म्हणूनच तर आता राकेश ह्या सगळ्या काही गोष्टी बोलून दाखवत असतो की त्याला मेन तेच तर हवं आहे. आणि इथे अर्णव जो आहे तो आता ईश्वरीला म्हणत असतो की तू काळजी करू नको. ईश्वरी तर आता अर्णवकडे पाहतच राहते. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा, बाय.